नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आणि आजचा आपला नवीन विषय असा आहे की मार्गशीर्ष महिन्यातला जो आपला शेवटचा गुरुवार आहे, गुरुवार आणि अमावस्या दोन्ही एकाच दिवशी येत आहे आणि हा अतिशय शुभ योग आहे. तर त्यासाठी अनेकांनी चौथ्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले असेल, पण 5वा गुरुवार तर आपण करणारच आहोत आणि तो करायचाच आहे आपल्याला. पण त्यानंतर देखील एक गुरुवार आपल्याला करायचा आहे. तो देखील आपल्याला तसेच महालक्ष्मी व्रत करायचे आहे. तर ते कशासाठी? तर बघा, प्रत्येक मुलीला वाटत असतं मुलगी सासरी आली, लग्न झाल्यावर सासरी आल्यावर देखील प्रत्येक मुलीला माहेरची देखील तेवढीच काळजी असते. तिथे देखील तिला तेव्हाही वाटत असते की आपल्या माहेरी देखील तेवढ्याच गुण्यागोविंदाने सगळं चांगलं असावं आणि त्यासाठी आपल्याला एक गुरुवारी महालक्ष्मी व्रत ठेवायचं आहे आपल्या माहेरसाठी. बघा, आपण महालक्ष्मी व्रताची कथा वाचतो, त्यामध्ये देखील दिले आहे की शांबालेने आपली आई म्हणजे राणी सुरतचंद्रिकाकडून देखील आपली माहेरची परिस्थिती चांगली व्हावी, आई वडिलांची परिस्थिती चांगली व्हावी यासाठी तिने आपल्या आईकडून हे व्रत करून घेतले होते. आणि त्यासाठी आपण देखील नक्की हे आवर्जून एक गुरुवार व्रत नक्की करा. त्यामध्ये काही कोणते नियम नाहीये किंवा तुम्हाला उद्यापन वगैरे काही करायचे नाहीये. फक्त एक महालक्ष्मी व्रत आपल्याला गुरुवारी ठेवायचे आहे. आणि दुसरे म्हणजे असे की 5व्या गुरुवारी अमावस्या आणि गुरुवार दोघं असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्चन सेवा नक्की करायची आहे. घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी आणि यासाठी आपल्याला ही कुंकुमार्चन पूजा करायची आहे. कुंकुमार्चन पूजा ही आपल्याजवळ जर लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा श्रीयंत्रावर देखील आपण करू शकतो आणि ते देखील नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊन त्यावर देखील कुंकुमार्चन करू शकतात. आणि कुंकुमार्चन करताना आधी आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन पूजा करायची आहे. आधी आपल्याला अभिषेक करायचा. अभिषेक म्हणजे तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यासाठी तुम्ही श्री सुक्त किंवा देवीचा कोणताही एखादा मंत्र म्हणून तुम्ही याप्रमाणे अभिषेक करून घेऊ शकतात. आणि मग त्यानंतर देवीचा नामजप करत आपल्याला थोडे थोडे कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचे आहे किंवा देवीला कुंकुवाने अभिषेक करणे असे देखील म्हणू शकतो आपण. तर देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र कोणताही तुम्ही घेऊ शकता, श्रीसुक्त घेऊ शकतात, नवार्णव मंत्र असू शकतो किंवा देवी स्तुती हे म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र किंवा लक्ष्मीपूजन, गुरुपुष्यामृत योगावर किंवा मार्गशीर्षचे जे गुरुवार असतात किंवा शुक्रवारी देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो. त्याशिवाय मंगळवारी देखील आपण करू शकतो. कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा किंवा श्रीयंत्र हे एका स्वच्छ करून एका ताटात ठेवायचे आहे आणि त्या ताटाला किंवा त्या तांबणाला तुम्ही सुशोभित देखील करू शकतात. आणि मग उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट आणि करंगळी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करायचे आहे. आणि हे कुंकुमार्चन पूजेतील जे देवीला अर्पण केलेले कुंकू आहे हे आपण घरातल्यांनी सगळ्यांनी लावायचे आहे. हे कुंकू महिलांसोबत पुरुषांनी किंवा लहान मुलांनी सगळ्यांनीच लावायचे आहे. हे कुंकू रोज कपाळावर लावणे शुभ मानले जाते आणि हे कुंकू पुन्हा आपल्याला पूजेत वापरायचे नाहीये, पण याच्याने आपण पुन्हा कुंकुमार्चन सेवा करू शकतो. कुंकामध्ये शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते आणि म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असं शास्त्राची मान्यता आहे. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे आणि तर शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने केली जाते. आणि कुंकुमार्चन केल्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात असतो आणि त्यासाठी आपल्याला गुरुवारी आणि अमावस्या ह्या अशा अतिशय शुभ योगावर कुंकुमार्चन करायचे आहे. तर अगदी छोट्याशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.